छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रफुल्लनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो। थोड्याच वेळात या ठिकाणी साहेब येतील। व्यासपीठावरील माझे सगळेच सहकारी नेते आणि सहकारी माता भगिनी बांधवांनो, आज 18 वर्ष आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि यातली बरीच लोक या 18 वर्षाच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत। त्यांनी पूर्णपणे प्रवास हा पाहिलेला आहे। त्यांना कल्पना आहे की हा प्रवास आपण किती खडतर केलेला आहे, चढ उताराने भरलेला केलेला आहे, यश अपयशाने असलेला प्रवास आपण पाहिलेला आहे। आज या देवभूमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद वाटतोय। या देवभूमीमध्ये श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे आणि आपण ज्या सभागृहामध्ये बसलेले आहात ते सभागृह सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे त्या काळातले सहकारी कर्मवीर भाऊराव आपला दादासाहेब गायकवाड यांचं सभागृह आहे। एका कर्मवीराच्या सभागृहामध्ये आपण बसलो आहोत। म्हणजे आज संयोग म्हणा, श्रीराम प्रभूंच्या भूमीत आणि कर्मवीरांच्या सभागृहामध्ये आपला हा 18वा वर्धापन दिन संपन्न होतोय आणि या वर्धापन दिनाला आपण आनंदाने जल्लोषाने सहभागी झाला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। आणि मला खात्री आहे की पुढचा काळ सुद्धा आपण हा प्रवास असाच कराल, आनंदाने जल्लोषाने उत्साहाने, याची मी खात्री बाळगतो। सकाळी उठल्यानंतर 2 गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची असते। पहिले म्हणजे कालचं वाईट झालेले प्रसंग विसरून जायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसाची गोष्ट कोणती चांगली करावं हे मनात ठेवून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण निश्चितपणे कालपर्यंत झालेले प्रसंग विसरून गेला असाल आणि आता भविष्याची वाटचाल आपल्याला कशी करायची आहे ते ठरवूनच तुम्ही केलेलं असाल। आणि म्हणून मला खात्री आहे की येणारा काळ हा तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे। मागच्या वर्षामध्ये आपण प्रचंड वेगवेगळे आंदोलनं केली। म्हणजे 18 वर्षाचा प्रवास हा जर सांगायला गेलो तर कितीतरी तास लागतील, एवढा हा प्रवास आपला आहे। खाचखाळ्यांनी भरलेला आहे, यश अपयशाचं आहे। नाशिकने तर आपल्याला भरभरून दिलं होतं, मगाशीच सांगितलं, भरभरून दिलं आणि गेलं सुद्धा, काय हरकत नाही। परंतु लोक आजही साहेबांवरती तसंच प्रेम करतात, तसंच प्रेम करत राहणार याची मला पूर्ण खात्री आहे। आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद एवढ्यासाठी देतो की आपण एवढे चढ उतार पाहिल्यानंतर, यश अपयश पाहिल्यानंतर सुद्धा आपली कुठलीही असणारी अडळ निष्ठा ही साहेबांवरती आपण दूर केली नाही आणि त्या निष्ठेला मी मनापासून तुम्हाला अभिवादन करतो। तुम्हाला कारण ही तुमच्या निष्ठेवरती लढाई लढायची आहे। या लढाईमध्ये तुमच्यासारखे शिलेदार जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत आम्हाला कोणाची चिंता नाही।
आम्हाला परवा नाही. मला पूर्ण खात्री आहे की आपण जर ठरवलं तर काय करू शकता. आणि मी साहेबांना खूप जवळून ओळखतो. गेले कित्येक वर्ष मी ह्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबतही होतो, त्यांनाही ओळखतो आणि ह्यांनाही ओळखतो. तो फरक काय मी सांगत बसत नाही. परंतु मी डंके के चोट पे मैं कहता हूं की राज साहेबांची आपल्या महाराष्ट्र सैनिकाप्रती असणारं मन हे एवढं हळवं आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही. एवढं हळवं मन असणारा नेता आहे, एवढा मन हळवं असणारा नेते. आणि म्हणून या संपूर्ण प्रवासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला खूप काही सहन करावं लागलं. आपण खूप आंदोलनं केली, खूप केसेस घेतल्या, जेल भोगली, पोलिसांचा मार खाल्ला. अजूनही आपण कोर्ट केसेसला चक्रांवर चक्रा मारतो आहोत. परंतु चिंता करण्याचं कारण नाही. त्याला मी एवढं सांगू इच्छितो, कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना. कौरवांकडे प्रचंड साधन संपत्ती होती, समृद्धी होती, सगळं होतं. पांडवांकडे फक्त एक कृष्ण होता. तुम्ही भाग्यवान आहात की तुमचा कृष्ण कुंजचा कृष्ण आता शिवतीर्थावरती आहे. म्हणजे कृष्ण पण आहे आणि शिवाजी महाराज पण आहे. आपण भाग्यवान लोक आहोत की आपल्यासोबत एवढं मोठं नेतृत्व आहे. आपल्याकडे हुकमी एक्का आहे. आपण जर ठरवलं तर काहीतरी वेगळं घडवू शकतो आणि ती ताकद आपल्या नेत्यामध्ये आहे. फक्त तुमची हवी साथ आणि ती सुद्धा प्रामाणिकपणाची. मागच्या वर्षामध्ये आपण खूप घेतला. अमित ठाकरे साहेबांचे चिरंजीव, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष. मध्यंतरी त्यांनी मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये एक रीडबाज नावाचा कार्यक्रम घेतला. केवढा जोरात कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातून सगळेच तरुणी त्या रीडबाज या कार्यक्रमाला आले. प्रचंड मोठा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आपण कोकणातल्या रस्त्यांसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पदयात्रा काढली. केवढी मोठी पदयात्रा झाली. आणि आज कोकणचा रस्ता जवळजवळ चांगला होताना दिसतो. हे तुमचं यश आहे, तुम्ही मिळवलेलं यश आहे, तुम्ही मिळवलेलं यश आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की आत्ता काल परवाकडे पुण्यातल्या लोकांनी किती मेहनत करून या ठिकाणी पुण्य विद्यापीठावरती मोर्चा काढला. केवढा मोठा मोर्चा निघाला. तिकडे सगळे वर्तमानपत्रवाले बोलत होते की पुण्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा मोर्चा कधी झालेला नव्हता. एवढा मोठा मोर्चा निघाला, तो सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली निघाला. आणि याच्या आपल्याला सगळ्यांनीच या गोष्टीचं टाळ्या वाजून स्वागत करायला पाहिजे की हळूहळू आपला प्रवास चाललेला आहे. आणि गेल्या वर्षामध्ये तुम्ही पाहिलं की आपण भोंग्याचं आंदोलन केलं. भोंग्याच्या आंदोलनाच्या वेळेला आपल्याला किती त्रास झाला. आंदोलन यशस्वी झालं, लोकांना त्रास सहन करावा लागला. आपला भोंग्याचा आवाज उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला, पण इकडच्या सरकारच्या कानापर्यंत अजून पोहोचलेला नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. पण काहीच करू शकत नाही त्याला. मी त्या काळामध्ये मला माहिती आहे की कित्येक लोक आपलं घरदार सोडून कुठे कुठे जात होती आणि येऊन ते आंदोलन करत होती, हनुमान चालिसा लावत होती. किती लोकांनी त्यात कित्येक लोकांवरती केसेस झाल्या. अजूनही ते केसेस चालू आहेत. अजूनही लोक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्या काळामध्ये मला आठवतं या नाशिकचे आपले सलीम मामा शेख यांना किती त्रास झाला तो, त्यांच्या कुटुंबाला किती त्रास झाला तो. पण त्यांनी तो कुटुंबाचा त्रास असताना सुद्धा
राज साहेबांवरती असणारी निष्ठा तसुबरही ढळू दिली नाही. आजही सलीम मामा कुठे आहेत? इकडेच आहेत. त्या सलीम मामाची निष्ठा त्या निष्ठा त्याच्यात म्हणून सलीम मामा तुमच्या या राजनिष्ठेला माझा मनापासून सॅल्यूट. आणि म्हणूनच या तुमच्या सगळ्यांच्या बळावरती आपण हा प्रवास करतो आहोत. आणि मला खात्री आहे की हा प्रवास काही इथं थांबणारा नाही. हा प्रवास असंच पुढे पुढे जात राहणार आहे. हा तो प्रवास तुम्ही आता तर आपला सुवर्ण काळ आहे. येणारा काळ तुमचा आमचा सुवर्ण काळ असणार आहे. त्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. जोपर्यंत तुमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या हातात आहेत, सोबत आहेत, तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही. चालू राजकारणावरती मी बोलणार नाही, ते साहेबच त्याच्यावरती भाष्य करतील. पण गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण पाहिलंय, किती गढूळ झाले ते पाहिलेत. लोकांचे चेहरे तुम्हाला दिसलेत. दिखाने के चेहरे कुछ और है, खाने के और दिखाने के दांत कुछ और है. तुम्ही पाहिलं ते. आणि त्यामुळे आता लोकांना वाटतंय की राज साहेबांशिवाय दुसरा कोण माणूस त्यांच्या पुढे दिसत नाही. आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की आपण जर ठरवलं तर आपण बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी करू शकतो. ज्याप्रमाणे दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या लोकांनी प्रचंड ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम केलं. आमचा मनोज चव्हाण तर पाण्याचंच काम सतत करत असतो. खरं म्हणजे स्वतःच्या खिशाला चाट देऊन किंवा आलेल्या पैशातून खर्च करून लोकांमध्ये घेऊन जाणं हे सुद्धा नशीब लागतं किंवा दानत देण्याची ताकद लागते, ती त्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच आपण खूप देण्याचा प्रयत्न केला. इतरांनी काय केलं? आपले कोणी नगरसेवक पळवून नेले, आपल्यावर कोणी टीका केली. संपलेला पक्ष आहे, काय परिस्थिती आहे त्यांची, आपल्यावर टीका करणाऱ्यांची तुम्ही बघतात. त्याच्यामुळे मला अशी पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भागातल्या कुठल्याही निवडणुका असो, त्या निवडणुकांमध्ये आपण चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मग हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर असं वाटतं की साहेब तुम्ही सुद्धा खूप नशिबवान आहात. साहेब इथे जरी नसले तरी की तुमच्यावरती अडळ निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे तुमच्या खांद्याला खांदा लावून रक्ताचं पाणी करून वेळेप्रसंगी कोर्ट कचेऱ्यात जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवून सुद्धा लढायला सिद्ध असणारी ही फौज तुमच्या सोबत आहे. हे यासाठी तुम्ही भाग्यवान आहात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबांनो की येणारा काळ आपला आहे. या येणाऱ्या काळामध्ये आपसात असणारी गटबाजी संपवून टाका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.